नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की पेसा क्षेत्रासंबंधी न्यायालयाचा निकाल कधीपर्यंत येईल। जी पेसा क्षेत्राच्या विविध भरत्या होत्या, या विविध भरत्यांमध्ये निकालांची विद्यार्थ्यांना खूप आस आहे। त्या भरतीचा म्हणजे त्या पेसा क्षेत्रासंबंधीचा न्यायालयीन निकाल कधीपर्यंत येईल, त्याची न्यायालयीन निकालाची तारीख कधी आहे, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघू। तसेच तारीख पे तारीख आपल्याला भेटत आहे, परंतु इन्साफ मात्र मिळत नाही आहे। त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे। म्हणजे इंसाफ कब मिलेगा हमको, इस बारे में इस वीडियो में हम पूरी जानकारी लेने की कोशिश करेंगे। सर्वात पहिले आपल्याला सर्वांनाच माहित असायला पाहिजे की पेसा संबंधी हा जो विषय आहे हा उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे। उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला माहित आहे की काय झालं होतं, 5 डिसेंबर आपल्याला तारीख दिली होती। किती? 5 डिसेंबर तारीख दिली होती पेसा क्षेत्राच्या निकालासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने। आणि 5 डिसेंबरला काय झाली, याच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। सुनावणी झाल्यानंतर त्यातून काय आउटपुट मिळाला आपल्याला, तर आपल्याला नेक्स्ट डेट मिळाली होती। आय थिंक नेक्स्ट डेट ही आपल्याला 15 डिसेंबर मिळाली होती। नंतर 15 डिसेंबर स्किप करून झाल्यानंतर परत आपल्याला 30 जानेवारी डेट मिळाली होती। आता सध्या 30 जानेवारी न होता पुढची परत एक वेळ आपल्याला तारीख मिळालेली आहे, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तसेच जर आपल्याला पेसा संबंधी क्षेत्रामध्ये आपण येत असू, परंतु नॉन पेसा कॅन्डिडेट असू, म्हणजे एसटी कॅन्डिडेट नाही, अदर कॅन्डिडेट असू, तर त्या विद्यार्थ्यांसाठी नेमका काय उपाय आहे की त्या विद्यार्थ्यांचा निकाल लागू शकतो, त्याविषयी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की माहिती मिळणार आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर आपण सुरू करूया या व्हिडिओला। तर बघा, हे आहे आपल्या सुप्रीम कोर्टाची करंट स्टॅटसची स्लाइड। तर या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता, आपल्या सर्वांनाच माहित आहे की सामाजिक विकास प्रबोधिनी सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस आपले स्टेट ऑफ महाराष्ट्र, या दोघांमध्ये ही केस चालू आहे। केस कधी फाईल झाली होती, तर 30/9/2023 ला फाईल झाली होती। त्यानंतर ॲक्सेप्ट कधी झाली होती ही केस, तर 3/10/2003 ला ही केस काय झाली होती, रजिस्टर झाली होती, म्हणजे 3/10/2003 ला। परंतु ज्यावेळेस पहिली सुनावणी कधी झाली, तर 10 नोव्हेंबर 2023 ला पहिली सुनावणी झाली। ही पहिली सुनावणी झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट डेट मिळाली होती, ते डेट म्हणजे 5 डिसेंबर होती। 5 डिसेंबरला सुनावणी झाल्यानंतर परत आपल्याला 15 डिसेंबर मिळाली होती। 15 डिसेंबर झाल्यानंतर 30 जानेवारी आपल्याला पोर्टलवरती दिसत होतं। परंतु सध्या जर बघितलं आपण, टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन, म्हणजे कोणत्या दिवशी, तर 13/2/2024, म्हणजे 13 फेब्रुवारी 2024 ही काय आहे, टेंटेटिव्ह डेट दिसत आहे। म्हणजे तुम्हाला सांगायला मला खेद होत आहे की 30 जानेवारी ही जी डेट होती सुप्रीम कोर्टाची पेसा संबंधित न्यायालयीन निकालाबाबतीत, ही डेट आता काय झालेली आहे, टेंटेटिव्हली इन्क्रीज झालेली आहे। आणि ते किती गेलेली आहे, 30 जानेवारीवरून गेलेली आहे 13 फेब्रुवारी 2024। म्हणजे आता तुमची, आणि धिस इज ओनली टेंटेटिव्ह डेट। टेंटेटिव्ह म्हणजे काय, म्हणजे हे व्हॅरी करू शकते, म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतो, फिक्स डेट नसते। यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं असते टेंटेटिव्ह। टेंटेटिव्ह म्हणजे काय, व्होलॅटाईल, म्हणजे ते चेंज होऊ शकते। म्हणजे इथं तुम्हाला 13 फेब्रुवारी 2024 ला तुमचा निकाल लागेल याची गॅरंटी नाही, पण टेंटेटिव्हली ते टाइम टेबल त्यांनी दिलेलं आहे। जसं आपला IBPS असो किंवा कोणतीही एक्झाम असो, त्यांची टेंटेटिव्ह डेट असतात एक्झामच्या, परंतु त्याच दिवशी एक्झाम होते का, बऱ्याचदा चेंज सुद्धा होऊ शकतात। मग त्याच प्रकारे हे आपली जी टेंटेटिव्ह डेट आहे आता पुढची पेसा संबंधित न्यायालयीन निकालाची, तर सर्वोच्च न्यायालय आता 13 फेब्रुवारी 2024 ला या बाबतीत सुनावणी करू शकते। आता त्या सुनावणीमध्ये काय ते काय नाही ते सुद्धा आपल्याला माहित नाही, परंतु त्या सुनावणीची तारीख आपल्याला आता टेंटेटिव्हली ते जे सुप्रीम कोर्टाची वेबसाईट आहे, या सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर बघायला मिळत आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे काय आहे, पिटिशन कोण दाखल केलेली आहे, तर सामाजिक विकास प्रबोधिनी यांनी केलेली आहे। पिटिशनसाठी रिस्पॉन्ड कोण करत आहे, तर स्टेट ऑफ महाराष्ट्र हे करत आहे। त्यानंतर पिटिशनरी ॲडव्होकेट आहेत आपले ईशान जॉर्ज। त्यानंतर रिस्पेक्टिव्ह ॲडव्होकेट म्हणजे गव्हर्नमेंटचे ॲडव्होकेट आहेत आपल्या महाराष्ट्र स्टेट ऑफ गव्हर्नमेंटच्याकडून लढत आहेत, ते आदित्य अनिरुद्ध पांडेजी हे आहेत। हे आपल्याला माहीत असायला पाहिजे। परंतु आपल्याला आता एक महत्त्वाची गोष्ट माहीत असायला पाहिजे, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मार्च महिन्यामध्ये काय येणार आहे, आचारसंहिता लागू होणार आहे।
कधी लागू होणार आहे तर मार्च महिन्यामध्ये आता आचारसंहिता लागू होणार आहे. मग मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागू जर झाल्या तर मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे जे विद्यार्थी आहेत की त्यांच्या पेसाच्या मुळे रिझल्ट अडकून पडलेला आहे, त्यांचं काही नुकसान होऊ शकते का? तर ऑब्व्हियसली खूप सारं नुकसान यांचं होऊ शकते. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपलं जे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग असतो हे काय करत असतो, आचारसंहिता लागू करत असतो आणि आपली लोकसभेसाठीची जी आचारसंहिता आहे ही मार्च महिन्यात लागू होणार आहे असे आदेश सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. आणि ते आपले एक्सपेक्टेड डेट ऑफ लोकसभा इलेक्शन सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर हे जर डेट लागू झाली तर काय होणार आहे, तर निकाल जाहीर करता येणार नाही. त्यानंतर समजा आपला निकाल जर त्या मार्च महिन्याच्या पूर्वी जर लागला कदाचित, तर नेमणुका याबाबत कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारची तुम्हाला नेमणूक देता येत नाही, म्हणजे नियुक्ती पत्र बहाल केल्या जाऊ शकत नाही, तसेच तुमचा निकाल सुद्धा लावला जाऊ शकत नाही. ही धोक्याची घंटा या पेसाच्या कचाट्यात अटकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मग आता ही धोक्याची घंटा आहे, तर या विद्यार्थ्यांना काही ऑप्शन आहे का? हे काही करू शकतात का? तर ऑब्व्हियसली जेही विद्यार्थी नॉन पेसामध्ये म्हणजे नॉन पेसा कॅटेगरीत येत असतील, काय नॉन पेसा कॅटेगरी, मग नॉन पेसा कॅटेगरी म्हणजे SC मध्ये येत असतील, त्यानंतर OBC मध्ये येत असतील, त्यानंतर जनरल येत असतील किंवा NT येत असतील किंवा SBC EWS जे काही कॅटेगरी असतील की ज्यांना पेसाचा काही एवढा प्रॉब्लेम होणार नाही. पेसामध्ये फक्त ST कॅटेगरीच्या संबंधी हा निकाल आहे. त्यामुळे फक्त ST कॅटेगरी सोडून सर्वच्या सर्व बाकीच्या कॅटेगरी त्यांच्यासाठी काही उपाय आहे का? तर त्यांच्यासाठी एक उपाय आहे की ते काय करू शकतात, सरकारला अशा प्रकारे एक अर्ज दाखल करू शकतात. म्हणजे हे एक नमुना आहे. तलाठी भरतीची परीक्षा देणाऱ्या नॉन पेसा मध्ये अटकलेल्या विद्यार्थ्यांनी हे काय ड्राफ्ट केलेला आहे. त्यांनी काय केलं, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना काय केलेलं आहे, एक पत्र लिहिलेलं आहे, म्हणजे अर्ज केलेला आहे. तर अर्ज कोणा केलेला आहे, तलाठी भरती विद्यार्थ्यांनी केलेला आहे. तर विषय काय, तलाठी भरतीच्या उर्वरित निकालासंदर्भात 23 जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे आपल्याला माहीत आहे, परंतु 13 जे जिल्हे आहेत हे 13 जिल्हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली हे काय उर्वरित आपले पेसा जिल्ह्यातील 13 जिल्ह्यात या 13 जिल्ह्यांचा काय निकाल बाकी आहे. मग त्यांनीही अशा प्रकारचा एक काय विनंती अर्ज दाखल केलेला आहे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना. की अर्ज काय आहे ते मी तुम्हाला एक वेळ वाचून दाखवतो. की वरील विषयांवे विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की तलाठी भरतीच्या 13 जिल्ह्यांचा निकाल दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. उर्वरित 13 पेसा कायदा लागू असलेल्या जिल्ह्यांचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयात केस असल्यामुळे आलेला नाही. तर या 13 पेसा जिल्ह्याचा निकाल सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशाने लावला जाईल असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे. याआधीही असाच पेच प्रसंग वेळोवेळी शासनाने फक्त न्यायप्रविष्ट प्रवर्गातील निकाल राखीव ठेवून बाकी प्रवर्ग उदाहरण ओपन, SC, ST, OBC, EWS, NT, BCD, VJNT इत्यादी यांचा निकाल घोषित केला होता. उदाहरणार्थ त्यांनी दिलेला आहे आपल्याला उदाहरणार्थ की PSIचा निकाल EWS जागा राखून ठेवून घोषित झाला. त्यानंतर वन विभाग भरती निकाल पेसा जिल्ह्यातील पेसा जागा वगळून जाहीर करण्यात येऊन उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले. तरी या 13 जिल्ह्यातील इतर प्रवर्गातील निकाल पेसा जागा सोडून लवकरात लवकर लावण्यात जातीने लक्ष घालून सामान्य प्रशासन विभागाने संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनास आदेश देऊन लवकरात लवकर लावण्यात यावे ही सर्व विद्यार्थ्यांकडून कळकळीची विनंती कळावे. त्यानंतर हे कोण केलेलं आहे, आपले नम्र 13 पेसा जिल्ह्यातील विद्यार्थी. काय 13 पेसा जिल्ह्यातील विद्यार्थी, हे ते 13 पेसा जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत. मग अशा प्रकारचा जर आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला, काय अशा प्रकारचा जर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे एक विनंती अर्ज जर केला आपण, तर हा माननीय देवेंद्र फडणवीस यांना केलेला आहे. सेम प्रकारचा आपण अर्ज किंवा आपलं विनंती पत्र हे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना देऊ शकतो. काय चीफ मिनिस्टर आपले जे आहेत म्हणजे मुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथजी शिंदे यांना देऊ शकतो. त्यानंतर उपमुख्यमंत्री आपले जे आहेत कोणते आपले अजित पवार साहेब, कोण अजित पवार साहेब यांना सुद्धा आपण एक विनंती अर्ज लिहू शकतो. त्यानंतर अजून आपले जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील, तर राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री जे आहे या राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा आपण अशा प्रकारचा एक विनंती अर्ज करू शकतो. मग हे जे आहेत आपले मंत्री लोक, हे मंत्री लोक काय करू शकतात, सामान्य प्रशासन त्यांच्या हाती आहे. मग सामान्य प्रशासन काय करू शकते, तसे दिशानिर्देश देऊ शकते
जिल्हा पातळीवरती आणि जे नॉन पेसा कॅन्डिडेट आहेत त्यांच्याबद्दल निकालाच्या बाबतीत ते गांभीर्याने विचार करून निकाल लावू शकतात. म्हणजे हा एकमेव पर्याय आहे. अदरवाईज जर असं झालं नाही तर काय होणार आहे, तर आता आपल्याला किती 13/2/2024 पर्यंत वाट बघावी लागणार आहे सुप्रीम कोर्टच्या निकालाची. सुप्रीम कोर्टचा निर्णय मग नंतर काय येतो काय नाही त्याच्यावरती डिपेंड असतो. परंतु सुप्रीम कोर्टाची तारीख पे तारीख चालूच आहे. आता भरपूर साऱ्या तारीख आपल्याला मिळालेल्या आहे, पण इन्साफ अजून आपल्याला मिळालेला नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारचा फाईल करून तुम्ही ज्या अधिकाऱ्यापर्यंत हे पोहोचू शकता. जसं की आपल्या स्थानिक कलेक्टर ऑफिस असेल तर कलेक्टर ऑफिसला सुद्धा अशा प्रकारचं एक पत्र लिहा. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर आपले गृहमंत्री आपले कोणते महसूल मंत्री या सर्वांना तुम्ही अशा प्रकारचे निवेदनं देऊ शकता, विनंती अर्ज देऊ शकता. त्यावेळेस आपलं प्रशासन गांभीर्याने विचार करून सामान्य प्रशासन तसं आदेश देऊन आपल्या निकालाबाबतीत अंतिम जी यादी असते निवड यादी ही जाहीर करू शकते. अदरवाईज तुम्हाला 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाट बघावी लागणार आहे. आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन नसाल आणि माहिती कशी वाटली ते जर कळवायचं असेल तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. नवीन अपडेट मिळाल्यास तुम्हाला लवकरात लवकर कळवतोच. तोपर्यंत नमस्कार.